सो हॅलो एव्हरीवन. आज आपण बघूयात प्रेसिडेंट अँड गव्हर्नर. प्रेसिडेंट अँड गव्हर्नर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. So president and governor are the constitutional bodies and constitutional head of the union and state respectively. Right. So the constitution established president as a constitutional head of the union, where governor is the constitutional head of the state. Right. प्रेसिडेंट हा युनियनचा कॉन्स्टिट्यूशनल हेड असतो, नॉमिनल हेड पण म्हणतात त्याला. राईट. अँड गव्हर्नर हा स्टेटचा कॉन्स्टिट्यूशनल और नॉमिनल हेड असतो, कारण की रिअल हेड प्राईम मिनिस्टर अँड चीफ मिनिस्टर. राईट. कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ द स्टेट कोण? गव्हर्नर. त्याच्यानंतर बोथ द ऑफिस आर इसेन्शियल टू फंक्शनिंग इन अकॉर्डिंग विथ द पार्लमेंटरी सिस्टीम. सो आपल्याला माहिती आहे भारतामध्ये कोणती पार्लमेंटरी सिस्टीम आहे. पार्लमेंटरी. राईट. USA मध्ये प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे. UAE मध्ये कोणती आहे? मोनार्कियल सिस्टीम आहे. मोनार्कियल. राईट. सो दीज आर टाइप्स ऑफ द सिस्टीम. पार्लमेंटरी सिस्टीम, प्रेसिडेन्शियल सिस्टीम, मोनार्कियल सिस्टीम. त्याच्यानंतर नॉर्थ कोरियामध्ये बघितलं तर डिक्टेटरशिप डायरेक्ट असं आपण म्हणू शकतो. चायनामध्ये वन पार्टी सिस्टीम. तिथे फक्त कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. राईट. सो दीज आर द टाइप्स ऑफ द सिस्टीम गव्हर्न थ्रू द कॉन्स्टिट्यूशन. राईट. सो आता भारताने पार्लमेंटरी सिस्टीम का बरं घेतली? कारण की पार्लमेंटरी सिस्टीम UK मध्ये पण आहे. राईट. आणि ऑब्विसली ब्रिटिशांनी राज्य केल्यामुळं आपल्याला ह्या सिस्टीमची सवय झालेली. या सिस्टीमचे काही फायदे पण आहे, काही तोटे पण. जसं पार्लमेंटमध्ये चेक्स अँड बॅलन्स राहतो. चेक्स अँड बॅलन्स राहतो. दॅट इज आपल्याला माहिती आहे LOP, लीडर ऑफ ऑपोजिशन, बोथ स्टेट अँड सेंटर युनियन. ही कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. राईट. सो बऱ्याचशा अपॉइंटमेंटमध्ये LOPचा पण सहभाग असतो, लीडर ऑफ ऑपोजिशनचा पण सहभाग असतो. राईट. जसं इलेक्शन कमिशन, कॅग. राईट. हे जे पोस्ट आहे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे. सो दॅट इज वाय चेक्स अँड बॅलन्स मेंटेन राहतो. इथे चेक्स अँड बॅलन्स मेंटेन राहतो. कुठे? पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये. राईट. प्रेसिडेंशियल सिस्टीम मध्ये वन हँड मध्ये एका हातात सर्व पॉवर जाते. त्यामुळं आपल्याला ॲट द टाइम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रेसिडेन्शियल सिस्टीम डिफिकल्ट होते थोडंसं लोकांना समजून घेण्यात किंवा इम्प्लिमेंट करण्यामध्ये. सो इंडिया अडॉप्टेड द पार्लमेंटरी सिस्टीम. राईट. सो इन पार्लमेंटरी सिस्टीम presidential is the head of the union and governor is head of the states. Alright. प्रेसिडेंट अँड गव्हर्नर हा नॉमिनल हेड आहे, पण त्यांच्या नावाने राज्य सरकार राज्य शासन करतं आणि केंद्र सरकार केंद्र शासन करते. ठीक. ओके. सो प्रेसिडेंट आता आपण डिटेलमध्ये बघूया. प्रेसिडेंटचे काय रूल्स, काय पॉवर आहे. राईट. सो प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ इंडिया याची कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन काय? कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन. सो अंडर आर्टिकल 52 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय? देर इज अ ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट. आर्टिकल 52 मध्ये काय म्हटलंय की इंडिया शॅल हॅव द ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट. प्रेसिडेंट असायला पाहिजे इंडियाला. विदाउट प्रेसिडेंट इंडिया प्रेसिडेंट विदाउट प्रेसिडेंट इंडियामध्ये पॉवर. सो कोण हेड करणार? हेड ऑफ द स्टेट कोण असणार आहे? सो आर्टिकल 52 आहे पॉवर ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट.
अँड त्याच्यानंतर आर्टिकल 53 काय, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन इज वेस्टेड टू द प्रेसिडेंट अँड एक्झरसाइज इन अकॉर्डिंग विथ द कॉन्स्टिट्यूशन. इट मीन्स द एक्झिक्युटेड पॉवर आहे प्रेसिडेंटला, ज्या पण एक्झिक्युटेड पॉवर आहे त्या ज्या युनियनच्या पॉवर आहे त्या कुणाला वेस्टेड आहे, म्हणजे कुणा थ्रू गव्हर्न होणार आहे, प्रेसिडेंटचं. राईट. सो आता आपण बघूया त्या कोणकोणत्या पॉवर आहे पुढे. सो त्याच्यानंतर इलेक्शन अँड टेन्युअर ऑफ द प्रेसिडेंट. सो प्रेसिडेंटचं इलेक्शन कसं होतं, त्याच्यानंतर त्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, किती वर्षासाठी प्रेसिडेंट राहू शकतो, वेदर ही और शी इज इलिजिबल फॉर ट्वाइस ऑर नॉट. कारण की USA मध्ये कंटिन्युअस मध्ये आपण दोनदाच प्रेसिडेंट होऊ शकतो, आपण म्हणजे ते लोक. ठीक आहे. सो डोनाल्ड ट्रम्प कंटिन्यू 2 टर्म मध्येच होऊ शकतात, जसं ओबामा कंटिन्यूस 2 टर्म मध्ये झाले, त्याच्यानंतर आता 3rd टाइम ते प्रेसिडेंट होऊ शकत नाही. राईट. सो आता कोण आहे, ट्रम्प कंटिन्यू 2 टर्म झाले, त्याच्यानंतर तो लाईफ टाइम मध्ये कंटिन्यू नंतर प्रेसिडेंटच होऊ शकत नाही. ठीक आहे. तसं इंडियामध्ये आहे का, इंडियामध्ये प्रेसिडेंट कोण बनू शकतं, सो आणि त्याच्यानंतर किती वेळा बनू शकतं. सो इंडियामध्ये अशी काही पद्धत नाही, इंडियामध्ये कोणीही बनू शकतं आणि किती वेळा पण बनू शकतं, कंटिन्यू पण बनू शकतं, विदाउट कंटिन्यू पण बनू शकतं. राईट. ठीक आहे. तर त्यानंतर इलेक्शन कसं होतं प्रेसिडेंटचं. प्रेसिडेंट इज इलेक्टेड अंडर आर्टिकल 54 बाय इलेक्टोरल कॉलेज consisting elected member of the both houses of the parliament and elected member of the legislative assembly of the states. The term of office is 5 years under article 56. Okay. So election कसं होतं, इलेक्टोरल कॉलेज असतं, इलेक्टोरल कॉलेज म्हणजे आपल्या कॉलेज सारखं नाही, इलेक्टोरल कॉलेज म्हणजे एक कमिटी थोडक्यात. सो याच्यामध्ये कोण कोण असणार आहे, लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार, इथं म्हटलेलं आहे इलेक्टेड मेंबर ऑफ द बोथ द हाऊस ऑफ द पार्लमेंट. सो बोथ हाऊस कोण आहे, लोकसभा आणि राज्यसभा. सो लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार अँड लेजिस्लेटिव्ह इलेक्टेड मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधान सभाचे आमदार, विधानसभेचे आमदार. आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषद पण आहे. राईट. विधान परिषद पण आहे. तर आता विधान परिषदेचे याच्यात असू शकता का, कारण की इथं काय म्हटलेलं आहे, इलेक्टेड मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज म्हटलेले आहे, आणि विधान लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधान सभा आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद. सो जे विधान परिषदेचे मेंबर आहे सो ते याच्यात असू शकतात. सो त्याचं उत्तर आहे नाही. ठीक आहे. सो जे इलेक्टेड मेंबर आहे, इथं म्हटलेले इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट, हे कोणासाठी, प्रेसिडेंटसाठी. जर व्हाईस प्रेसिडेंट असेल तर मग तिथे असू शकतं, पण आता आपण बघतोय प्रेसिडेंट. सो इलेक्टेड मेंबर फक्त इलेक्टेड खासदार, ज्यांचं इलेक्शन कोण घेतं, ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे लोकसभेचे खासदार, लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार. ठीक आहे, हे 3च असू शकतात. ठीक. सो आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, 5 इयर. प्रेसिडेंटचा टर्म ही 5 वर्षापर्यंत असेल, त्याच्यानंतर ते परत इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करून निवडून येऊ शकता, कंटिन्यू येऊ शकता, किती पण वेळा येऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. आता एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे काय, जेवढ्या पण कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे भारतामध्ये, दॅट इज प्राईम मिनिस्टर अंडर आर्टिकल 75, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, गव्हर्नर ऑफ द स्टेट, जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जजेस, अटॉर्नी जनरल कोण आहे, सर्वात टॉपचा लॉयर किंवा ॲडव्होकेट आहे, जो का रिप्रेझेंट करतो युनियन गव्हर्नरला, म्हणजे गव्हर्नमेंटचा महान्यायवादी म्हणतात त्याला. नंतर कॅग आहे,
कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल. त्याच्यानंतर UPSCचे चेअरमन आहे, UPSC चेअरमन. सो असे जे कॉन्स्टिट्युशनल हेड्स आहे त्यांची जी अपॉइंटमेंट कोण करतो, तर तो करतो प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राईट. सो दीज आर द एक्झिक्युटिव्ह पॉवर. एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे कॉन्स्टिट्युशनल हेड, कॉन्स्टिट्युशनल ऑर्गनायझेशनचे जे हेड आहे, चेअरमन आहे, सो त्यांची अपॉइंटमेंट कोण करणार आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतो, पण प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे रिकमेंडेशन पण करतात. आता यांची तर स्वतः प्रेसिडेंट करणार, प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टरची, पण त्याच्यानंतर जसं की कॅग झालं, अटॉर्नी जनरल झालं, सो यांचे आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या याच्यामध्ये कसं असते, यांचं कॉलेजियम सिस्टीम असते. सुप्रीम कोर्ट हायकोर्टची कॉलेजियम सिस्टीम असते. कॉलेजियम सिस्टीम म्हणजे त्यांच्यातले टॉपचे सिनियर मोस्ट जे लॉयर ॲडव्होकेट असतात, जजेस असतात, सो ते मिळून सिनियर मोस्ट जजेसची नियुक्ती करतात आणि ते रिकमेंडेशन पाठवतात लॉ मिनिस्ट्रीला. लॉ मिनिस्ट्री रिकमेंड करतं, पाठवते प्रेसिडेंटकडे आणि मग प्रेसिडेंट अपॉइंट करतं. जनरली प्रेसिडेंट नाही म्हणत नाही जर त्याच्यावर सिरियस काही ॲलिगेशन नसेल तर, ठीक आहे. सो एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे कॉन्स्टिट्युशनल पोझिशनवर जे जे लोक अपॉइंट आहे, जे जे लोक बसलेले आहेत त्यांची अपॉइंटमेंट करणारा म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. सो ही पॉवर फक्त प्रेसिडेंटला आहे. त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह पॉवर. आता लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे सो अंडर आर्टिकल 85 प्रेसिडेंट कॅन समन, प्रोरॉग अँड डिझॉल्व द लोकसभा. आपण बघितलेले पार्लमेंट काय 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 असते, लोकसभा, राज्यसभा अँड प्रेसिडेंट. आणि युनियन गव्हर्नमेंट कुणाच्या नावाने चालतं, प्रेसिडेंटच्या नावाने चालतं, राईट. सो प्रेसिडेंटला पॉवर आहे की लोकसभेला समन करायचं, प्रोरॉग करायचं किंवा डिझॉल्व म्हणजे बरखास्त करायचं, ठीक आहे. आणि बिल पास बाय द पार्लमेंट रिक्वायर्ड द प्रेसिडेन्शियल असेंट अंडर आर्टिकल 111. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये पार्लमेंटमध्ये बिल पास होत राहतात आणि ते बिल पास झाल्यानंतर त्याचा ऍक्ट बनतो कधी, प्रेसिडेंटची सिग्नेचर झाल्यावर, राईट. पण काय काय बिल जर पास करायचे असेल तर त्याच्या अगोदर त्यांना प्रेसिडेंटची परवानगी म्हणजे त्यांचे प्रेसिडेंटचे असेंट घ्यावं लागेल, रिकमेंडेशन घ्यावं लागेल. सो त्यानंतरच ते बिल पास करू शकतात. असे कोणते बिल्स आहे ते बघू आपण पुढे. सो त्याच्यानंतर ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. ऑर्डिनन्स मेकिंग म्हणजे काय, का आता सध्या बजेट सेशन चालू आहे, राईट, बजेट सेशन. सो बजेट सेशन मध्ये आता पार्लमेंट लॉज बनवू शकतं, बरोबर. लोकसभेत पहिले बिल इंट्रोड्यूस झालं तर लोकसभा पास करणार, त्याच्यानंतर राज्यसभेला पाठवणार, मग राज्यसभेतून नंतर प्रेसिडेंटकडे पाठवणार आणि मग प्रेसिडेंटची सही झाल्यावर तो बिल काय बनणार, ऍक्ट बनणार, ठीक आहे. पण आता सध्या बजेट सेशन किंवा कोणतं सेशन नाही, पार्लमेंट बजेट सेशन असतं, नंतर हिवाळी अधिवेशन म्हणतो आपण त्याला, विंटर सेशन. सो कोणतं पण जर सेशन सध्या नसेल तर मग तेव्हा जर इमिजिएट लॉ बनवायची गरज पडलेली असेल, सो त्यावेळेस लॉ कोण बनवतात, त्यावेळेस लॉ बनवतो प्रेसिडेंट ऑन द रिकमेंडेशन ऑब्विसली प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर ती जी पॉवर आहे ती अंडर आर्टिकल 123. सो इमर्जन्सी पॉवर बनवण्याची जी पॉवर आहे तर ती प्रेसिडेंटकडे आहे. सो त्याला म्हणतात ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर, म्हणजे इमर्जन्सीमध्ये पॉवर, इमर्जन्सीमध्ये लॉ किंवा ऍक्ट बनवायची पॉवर. Empower the president, article 123, empower the president to promulgate ordinance when the parliament not in the session. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल पॉवर. आता फायनान्शियल पॉवर काय आहे की जेव्हा पार्लमेंट एखादं बिल पास करतो तर ते बिल कोणकोणत्या टाईपचे बिल्स आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल, मनी बिल और प्रायव्हेट मेंबर बिल. सो जेव्हा मनी बिल असते म्हणजे फायनान्सच्या रिलेटेड, सो त्या मनी बिल जर पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस करायचं असेल म्हणजे एखाद्या लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये इंट्रोड्यूस करायचं असेल तर त्याला प्रायर रिकमेंडेशन लागते प्रेसिडेंटचे, राईट. प्रायर रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट, ठीक आहे. सो अंडर आर्टिकल 117. सो मनी बिल इंट्रोड्यूस करायचं असेल सो त्याला पहिली प्रायर रिकमेंडेशन प्रेसिडेंटची लागते. आणि मनी बिल आहे का नाही हे ठरवणार कोण, स्पीकर, स्पीकर ऑफ लोकसभा. लोकसभेत मनी बिल फक्त लोकसभेतच इंट्रोड्यूस होऊ शकतं, ते राज्यसभेत पण होऊ शकत नाही, ती एक स्पेशल गोष्ट आहे. सो मनी बिल ची जी मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार स्पीकरकडे, एक्सक्लुझिव्ह पॉवर टू द स्पीकर. स्पीकरने सांगितलं का हा हे मनी बिल आहे म्हणजे त्याच्या अगोदर ऑब्व्हियसली त्यांना प्रेसिडेंटच्या रिकमेंडेशन पाहिजे, असेंट पाहिजे. त्याच्यानंतर ज्युडिशियल पॉवर.
ज्युडिशियल पॉवर ऑफ द प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 72 काय म्हणताय, प्रेसिडेंट हॅज अ पॉवर टू ग्रँट द पार्डन, रिप्राइव्ह, रिस्पाइट, रिमिशन और कम्युट. आता हे काय म्हणजे ज्याला सेंटेन्स किंवा डेथ सेंटेन्स म्हणजे कोणाला शिक्षा झालेली इन्क्लुडिंग डेथ सेंटेन्स. सो प्रेसिडेंटला ह्या पॉवर आहे. आता ज्युडिशियल पॉवर काय असते, ज्युडिशरी जनरली न्याय देते, कोणाला फाशी शिक्षा झाली तर फाशी शिक्षा ठरवणार किंवा ज्या काही पनिशमेंट झाले असेल तर ते कोण देणार. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून ज्युडिशियल पॉवर कोणाकडे, प्रेसिडेंटकडे. आपण म्हणतो कोणाकडे माफीनामा प्रेसिडेंटला सादर केला किंवा डेथ सेंटेन्स असेल तर माफीनामा, ठीक आहे, पार्डन करण्यासाठी आपण पाठवतो, म्हणजे आपण बघितलेलं आहे. सो तसं, सो पार्डन म्हणजे कम्प्लीट इम्युन्यू म्हणजे माफी, पूर्ण माफी. जी पण काही शिक्षा असेल जर प्रेसिडेंटने पार्डन केलं तर कम्प्लीट त्याला शिक्षा सोडते. नंतर रिफ्राईव्ह, रिस्पाइट, रिमिशन आणि कम्युट. सो रिप्राईव्ह म्हणजे काय, तर रिप्राईव्ह असते ज्याच्यामध्ये जी जी सेंटेन्स झालेली असेल तर ती सेंटेन्स आहे तिला लोअर सेंटेन्स करतात, म्हणजे हार्ड पनिशमेंट असेल तर त्याला सॉफ्ट पनिशमेंट मध्ये कन्वर्ट करतात, राईट. रिस्पाइट आणि कम्युट हे दोन्ही सेम आहे. याच्यामध्ये शिक्षा ही लेस प्रमाणात होते. म्हणजे रिस्पाइट मध्ये स्पेशल सर्कमस्टन्सेस असतात, उदाहरणार्थ प्रेग्नेन्सी असेल किंवा मायनर असेल किंवा ओल्ड एज पर्सन असेल किंवा अनसाउंड माइंड असेल. सो रिस्पेक्ट मध्ये स्पेशल सर्कमस्टान्सेस मध्ये शिक्षा लेसर फॉर्म मध्ये जाते, म्हणजे हार्ड पनिशमेंट असेल तर सॉफ्ट मध्ये, आणि कमिट मध्ये इन जनरल लेस फॉर्म मध्ये जाते. आणि रिमिशन म्हणजे काय, जर 10 वर्ष शिक्षा असेल तर ती कन्वर्ट करून 5 वर्ष शिक्षा करू शकतो जर प्रेसिडेंटला वाटलं तर. सो दीज आर द पॉवर ऑफ द प्रेसिडेंट विथ रिगार्डिंग टू ज्युडिशरी. सो पॉवर ऑफ द पार्डन, पार्डन पॉवर आहे, त्याच्यानंतर रिप्राईव्ह आहे, रिस्पाइट आहे, रिमिशन आहे आणि कम्युट आहे. त्याच्यानंतर इमर्जन्सी पॉवर आहे, इमर्जन्सी पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. आता इमर्जन्सी आपण बघितलेली अंडर आर्टिकल 352. सो इमर्जन्सी प्रेसिडेंट कॅन प्रोक्लेम द नॅशनल इमर्जन्सी. सो नॅशनल इमर्जन्सी अंडर आर्टिकल 352, राईट. त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूल आहे आर्टिकल 356 अँड फायनान्शियल इमर्जन्सी अंडर आर्टिकल 360. अजून एक याच्यात अंडर 365 ही पण स्टेट इमर्जन्सी. आर्टिकल 356 प्रेसिडेंट रूल, आर्टिकल 356 गव्हर्नर रूल किंवा स्टेट इमर्जन्सी म्हणतात त्याला. हे दोन्ही पण सेमच आहे, ठीक आहे. याच्यामध्ये फक्त प्रेसिडेंट रूल म्हणजे इथं 365 मध्ये गव्हर्नरला वाटलं जर सध्या परिस्थिती नाहीये राज्य सरकारची, राज्य सरकार चालवण्यासाठी, तर मग ते कॉन्स्टिट्युशनल मशिनरी जर वर्किंग नसेल, जर गव्हर्नरला वाटलं असेल तर गव्हर्नर रिकमेंड करतं प्रेसिडेंटला, मग प्रेसिडेंट लावतो. आणि प्रेसिडेंट रूल मध्ये जर सेंटरने ज्या गायडन्स दिलेल्या आहे, सो त्या अकॉर्डिंग जर स्टेटनी लॉज वगैरे नसेल बनवले, सो तेव्हा प्रेसिडेंट रूल लागतो. आणि फायनान्शियल इमर्जन्सी आर्टिकल 360. पण टिल नाव फायनान्शियल इमर्जन्सी आतापर्यंत कधी लागलेली नाहीये. 1991 मध्ये आपल्यावर वेळ आली होती, पण थोडक्यात आपण वाचलो ड्यू टू मनमोहन सिंग आणि PV नरसिंहराव, ठीक आहे. सो दीज आर द पॉवर ऑफ द प्रेसिडेंट, राईट. सो त्याच्यानंतर आपण बघूया पॉवर ऑफ द गव्हर्नर किंवा गव्हर्नर इन जनरल, ठीक आहे. सो गव्हर्नर, द गव्हर्नर कोण आहे, हेड ऑफ द स्टेट, हेड ऑफ द स्टेट, कॉन्स्टिट्युशनल हेड, गव्हर्नर कॉन्स्टिट्युशनल हेड. तर सर्व गोष्टी कॉन्स्टिट्युशनल हेड असल्यामुळे सर्व राज्याच्या सर्व गोष्टी ह्या गव्हर्नरच्या नावाने होतात, म्हणजे कोणाची अपॉइंटमेंट असेल, कोणती पॉवर असेल. सो गव्हर्नर इज अ नॉमिनल हेड अँड चीफ मिनिस्टर इज अ रियल हेड. सेम सेंटरमध्ये प्राईम मिनिस्टर रियल हेड अँड प्रेसिडेंट इज नॉमिनल हेड, राईट. सो गव्हर्नर कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय गव्हर्नरची, अंडर आर्टिकल 53 देर इज अ ऑफिस ऑफ गव्हर्नर, ईच स्टेट हॅव्हिंग द गव्हर्नर. आर्टिकल 153, ठीक आहे. आर्टिकल 154 काय, वेज द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट टू द गव्हर्नर, म्हणजे जेवढे पण पॉवर्स असतील, जेवढे पण अपॉइंटमेंट, जेवढे पण डिसिजन असेल ते कोणाच्या नावाने
केले जाणार गव्हर्नरच्या नावाने. ठीक आहे, बिकॉज ही इज अ हेड ऑफ द स्टेट, आर्टिकल 154. ठीक आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट अँड टेन्युअर. गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोण करतं, त्याच्यानंतर त्याचा टेन्युअर किती असतं. सो गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 155 अँड होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट ॲज पर द आर्टिकल 156. आता प्लेजर ऑफ प्रेसिडेंट काय, आपण बघितलेले इमिजिएटली नवीन सरकार आल्यावर ट्रान्सफर ऑफ गव्हर्नरची ट्रान्सफर होती, त्यांच्या सोयीचे गव्हर्नर प्रत्येक राज्यामध्ये केले जातात ऑन द रिकमेंडेशन ऑफ प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ऑब्विसली, कारण की हे रिअल हेड आहे, बरोबर. हे रिकमेंड करतो कोणाला, प्रेसिडेंटला, आणि मग प्रेसिडेंट अपॉइंट करतो. सो इवन दो त्यांच्या नावाने जरी कारभार चालत असेल, पण कारभार चालवणारे हे कारभारी आहेत, प्राईम मिनिस्टर आणि स्टेटमध्ये चीफ मिनिस्टर. ठीक आहे. तर त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा नसतो जसा प्रेसिडेंटचा असतो. त्यांचा असतो जोपर्यंत प्रेसिडेंटला वाटेल तोपर्यंत, पण इन जनरली ठेवता 5 वर्ष, पण तसं कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं काही मेन्शन नाही. सो गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट, ऑब्विसली ऑन द रिकमेंडेशन ऑफ प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. त्यांची अपॉइंटमेंट पण कोण करणार आहे, प्रेसिडेंट करणार आहे, राईट. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द गव्हर्नर. तर गव्हर्नर अपॉइंट द चीफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, ॲडव्होकेट जनरल, मेंबर ऑफ द स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, दॅट इज स्टेटसाठी, महाराष्ट्रासाठी MPSC. ठीक आहे. सो जेवढे पण कॉन्स्टिट्युशनल हेड आहे, कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे, त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ते कोण करणार आहे, गव्हर्नर. म्हणजे त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह पॉवर अंडर आर्टिकल 174, गव्हर्नर समन, प्रोरॉग अँड डिझॉल्व द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आपल्याला माहिती आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्या राज्यामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पण असणार आहे, आणि लेजिस्लेटिव्ह विधान परिषद म्हणतो आपण, विधानसभा आणि विधान परिषद, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. सो त्यांचा जो हेड असतो तो कोण आहे, गव्हर्नर. सो गव्हर्नर कॅन प्रोरॉग, समन अँड डिझॉल्व द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभा. अँड असेंट ऑफ द स्टेट बिल इज गव्हर्न अंडर आर्टिकल 200. कोणतं पण बिल जर विधानसभेत जर पाठवायचं असेल, जसं आपण बघितलंय सेंटरमध्ये जर मनी बिल असेल तर प्रायर रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. ठीक आहे. सेम तसंच लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये कोणतं बिल पाठवायचं असेल तर ते प्रायर रिकमेंडेशन ऑफ द गव्हर्नर अंडर आर्टिकल 200. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर म्हणजे इमर्जन्सी पॉवर. इमर्जन्सी पॉवर काय, की जेव्हा सेशन्स विधानसभा विधान परिषद सेशनमध्ये नसेल, सो त्यावेळेसची जी ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आहे, म्हणजे इमर्जन्सी लॉ बनवण्याची जी पॉवर आहे, ते कोणाकडे, स्टेटमध्ये गव्हर्नरला आहे. सेंटरमध्ये जसे प्रेसिडेंटला आहे तसं स्टेटमध्ये गव्हर्नरला आहे, अंडर आर्टिकल 213. सेंटरमध्ये 123, स्टेटमध्ये 213. फक्त अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं, हे थोडं इम्पॉर्टंट आहे, लक्षात, हे कंटिन्यू येत असते विचारायला. सो फायनान्शियल पॉवर ऑफ द गव्हर्नर. मनी बिल इन द स्टेट लेजिस्लेचर रिक्वायर्स द रिकमेंडेशन ऑफ द गव्हर्नर अंडर आर्टिकल 207. सो आपण जसं बघितलंय मगाशी, मनी बिल जर पार्लमेंटमध्ये पास करायचं असेल तर प्रेसिडेंटची रिकमेंडेशन लागते, आणि स्टेटमध्ये पास करायचं असेल तर गव्हर्नरचं असते. सगळ्या पॉवर सेम आहे, सगळ्या पोझिशन सेम आहे, फक्त तिकडे गव्हर्नर, इकडे प्रेसिडेंट. ज्युडिशियल पॉवर, हा इथं थोडंसं एक डिफरन्स. आर्टिकल 161, गव्हर्नर कॅन ग्रँट पॉवर, पार्डन, रिमिट, कम्यूट अँड एक्सेप्ट डेथ सेंटेन्स. प्रेसिडेंटला एक्सेप्शनल पॉवर आहे, डेथ सेंटेन्स असेल तर ती पार्डन करण्याची, एखाद्याला फाशीची शिक्षा झाली तर ती शिक्षा रद्द करण्याची पॉवर फक्त प्रेसिडेंटला आहे, गव्हर्नरला नाहीये. ठीक आहे. बाकीचं पार्डन करू शकतो, माफ करू शकतो, रिमिट करू शकतो, कमिट करू शकतो, म्हणजे लेसर हार्ड पनिशमेंट टू लेस पनिशमेंट, टाइम पिरियड कमी करू शकतो ड्यू टू सम सर्कमस्टान्सेस, प्रेग्नन्सी, ओल्ड एज, मायनर अँड सो ऑन. Exactly. Discretionary power of the governor. So governor has a discretionary power in situation such as the appointment of the chief minister in hung assembly, reserving bill for the president, and reporting the constitutional breakdown. आपण बघितलेलं आर्टिकल 365 and 356.
स्टेट इमर्जन्सी, जर गव्हर्नरला वाटलं कॉन्स्टिट्युशनल मशिनरी नाहीये, व्यवस्थित सरकार चालू शकत नाही, तर हे गव्हर्नर काय करणार, रिकमेंडेशन करणार कुणाला, प्रेसिडेंटला रिपोर्ट पाठवणार आणि त्यांना सांगणार का आमच्या राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल लावा. ठीक आहे. सो प्रेसिडेंट रूल लागल्यानंतर सर्व राज्याचा जो कारभार आहे तो कोणाकडे जाणार, स्टेट सेंटरमध्ये जाणार. सो आपण बघितलेले सेंटर हॅव्हिंग पॉवर टू मेक लॉज ऑन द स्टेट लिस्ट ऑल्सो. स्टेट लिस्ट काय, जेव्हा प्रेसिडेंट रूल लागणार तेव्हा सर्व पॉवर सेंटरलाच असणार. ठीक आहे. दुसरी पॉवर काय आहे, गव्हर्नर हॅज अ डिस्क्रिशनरी पॉवर इन सिच्युएशन सच एज अपॉइंटमेंट ऑफ द चीफ मिनिस्टर इन हंग असेंब्ली. हंग असेंब्ली म्हणजे काय, की जेव्हा एक्झॅक्टली कोणी सत्तेमध्ये नसता, बरोबर. सो त्यावेळेस ज्याच्याकडे जास्त मेजॉरिटी, सो कोणाला मेजॉरिटी प्रूव्ह करायला द्यायची किंवा नाही, सो ती जी पॉवर आहे ती गव्हर्नरला आहे. गव्हर्नर सांगणार तुम्हाला इलेक्शन झाल्यावर तुम्हाला किती वोट आहे, आपल्याला एक म्हणजे आमदारांना प्रत्येक पार्टीला एक लेटर द्यावं लागतं, आमच्याकडे इतक्या इतक्या खासदारांचा सपोर्ट आहे, आम्हाला शपथसाठी बोलवा, गव्हर्नर स्थापन करण्यासाठी बोलवा. तर गव्हर्नरला ती पॉवर आहे कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही. ठीक आहे. जसं भगतसिंग कोश्यारी. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर रिझर्विंग बिल फॉर द प्रेसिडेंट, सेम म्हणजे जर स्टेट असेंब्लीने आता सपोज ज्या राज्यामध्ये दोन ज्या राज्यामध्ये दोन सभा आहे, विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, सेम लोकसभा आणि राज्यासारखं दोन्ही हाऊसनी जर पाठवले बिल, विधानसभेने पाठवले, विधान परिषदने पाठवले, मग कुणाकडे जाणार, गव्हर्नरकडे जाणार. मग गव्हर्नरला राईट आहे का त्याला थांबून ठेवणे, विथ होल्ड म्हणतात त्याला, विथ होल्ड करणे. गव्हर्नर हॅज अ राईट टू विथ होल्ड द बिल्स, किंवा तो जे बिल्स आहे ते प्रेसिडेंटच्या रिकमेंडेशनसाठी पण पाठवू शकतो, रिकमेंडेशनसाठी, किंवा विथ होल्ड पण करू शकतो. आणि त्याच्यावर टाइम पिरियड नाही की किती दिवसामध्ये त्यांनी असेंट दिला पाहिजे, सिग्नेचर दिली पाहिजे. सो आता सध्याची लेटेस्ट केस आहे, लेटेस्ट म्हणजे भरपूर 1 वर्षापूर्वीची आहे, तामिळनाडूची केस आहे. तामिळनाडूचं जे गव्हर्नर आहे काय, आर एन रवी नाव आहे त्यांचं. तर मी तामिळनाडू गव्हर्नमेंटने जे पण बिल पास केलेले ते बिल त्यांनी रोखून ठेवलेले बऱ्याच दिवसापासून. सो तामिळनाडू गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टात सांगितलेलं आहे की आम्हाला बिल पास न झाल्यामुळे काम करताच येत नाही. सो तुम्ही त्यांना ते बिल पास करायला सांगा. तर त्यांनी विचारलं का बरं पास करत नाही. सो ते म्हटले आम्हाला असं काही टाइम दिलेला नाही की इतक्या दिवसातच पास करा. मग सुप्रीम कोर्टने अगोदर सांगितलेलं होतं की 3 महिन्यामध्ये तुम्ही पास करा, पण नंतर मग परत सांगितलं की तुम्हाला टाइम लिमिट नाही आहे. गव्हर्नर हॅज अ नो टाइम लिमिट. थँक्यू सर. Governor has a no time limit for giving the assent to the bills passed by the state legislature. State legislature म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे. सो अशा पद्धतीने गव्हर्नरची पॉवर आहे, डिस्क्रिशनरी पॉवर आहे रिगार्डिंग टू बिल्स और स्टेट लेजिस्लेचर. ठीक आहे. सो आता आपण शॉर्ट मध्ये एक समरी बघूया, कंपॅरेटिव्ह अनालिसिस बघूया गव्हर्नर अँड प्रेसिडेंट. सो प्रेसिडेंट आहे अंडर आर्टिकल 52 टू 78, आर्टिकल 52 ते 78 आणि आर्टिकल 153 ते 167, 153 टू 167 रूल्स पॉवर ऑफ द गव्हर्नर. त्याच्यानंतर प्रेसिडेंट इज फॉर युनियन, गव्हर्नर इज फॉर द स्टेट. फिक्स सिंपल आहे. त्याच्यानंतर मेथड ऑफ सिलेक्शन, इलेक्शन दोन्हीकडून, सॉरी प्रेसिडेंटचं इलेक्शन होतं, गव्हर्नरची अपॉइंटमेंट होती बाय प्रेसिडेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. त्याच्यानंतर टेन्यूर आहे, वेळ आहे. प्रेसिडेंटचा फिक्स वेळ आहे 5 वर्षासाठी, पण गव्हर्नरचा फिक्स वेळ आहे का, हे ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, जोपर्यंत सत्ता बदलत नाही, इन शॉर्ट तोपर्यंत गव्हर्नर बदलत नाही. किंवा इन सर्टन केसेस वाटलं, जसं सत्यपाल मलिक JNK चे गव्हर्नर होते,
त्यावेळेचे ड्युरिंग 370 आर्टिकल 370 स्क्रॅप करताना. ठीक आहे. सो प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट असते. गव्हर्नरची जी अपॉइंटमेंट आहे ते प्रेसिडेंट करतो आणि कधीपर्यंत राहू शकतो तर प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, जोपर्यंत प्रेसिडेंटची मर्जी आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर ज्युडिशियल क्लेमेन्सी. ज्युडिशियल क्लेमेन्सी म्हणजे ज्युडिशियल पॉवर ऑफ द प्रेसिडेंट आणि ज्युडिशियल पॉवर ऑफ द गव्हर्नर. सो प्रेसिडेंट आपल्याला माहिती आहे डेथ सेंटेन्स जरी असेल तरी तो पार्डन करू शकतो, पण गव्हर्नरला डेथ सेंटेन्स पार्डन करण्याची कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन नाहीये. ठीक आहे. इवन द प्रेसिडेंट जे मिलिटरी मध्ये कोर्ट मार्शल होता, सो त्यावर पण तो डिसिजन देऊ शकतो कोर्ट मार्शल, पण गव्हर्नरला तशी पण पॉवर नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिशन. प्रेसिडेंटचं डिस्क्रिशन काय आहे? लिमिटेड आहे. आपल्याला माहिती आहे आर्टिकल का एड अँड ॲडवाइस गिवन बाय द PM and Union Council of Minister is binding on the president. ठीक आहे. त्यामुळे प्रेसिडेंटला कधी कधी रबर स्टॅम्प पण म्हणतात किंवा टूथलेस टायगर. रबर स्टॅम्प किंवा टूथलेस टायगर. पण प्रेसिडेंटला तसे बरेचसे पॉवर आहे. तो पूर्ण मिलिटरीचा कमांड हेड असतो, ट्राय सर्व्हिसचा हेड असतो प्रेसिडेंट. तशा अजून ट्रायबल एरिया वगैरे त्याच्या पण रिलेटेड भरपूर पॉवर आहे प्रेसिडेंटला. पण इन जनरल एड अँड ॲडवाइस गिवन बाय द गिवन बाय द प्रेसिडेंट अँड युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज बाइंडिंग अपॉन द प्रेसिडेंट. सो तसं गव्हर्नरच्या बद्दल आहे का? चीफ मिनिस्टरने जी एड अँड ॲडवाइस दिली किंवा जे पण बिल वगैरे पास केले तर ते पास करावं लागणार आहे का आपलं यांना गव्हर्नरला? ती जी कंडिशन ती पाळावं लागणार गरजेचं आहे का? तर नाही. इन सम सर्टन केसेस, म्हणजे जसं गव्हर्नर बिल राखून ठेवू शकतो किंवा प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो, पण प्रेसिडेंटला जर लोकसभा आणि राज्यसभा जर यांनी एकदा बिल पाठवले, दोघांनी पास करून पाठवले, तर प्रेसिडेंट एकदाच सांगू शकतो परत रिकन्सिडर करा. पण जेव्हा सेकंड टाइम पाठवणार तर तेव्हा प्रेसिडेंट हॅज टू गिव्ह द असेंट. प्रेसिडेंट डिनाय नाही करू शकत. सो ह्या ठिकाणी गव्हर्नरला जास्त पॉवर आहे सम सर्टन केसेस. तसं आपण बघितलेलं आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टला जे रिट ज्युरिस्डिक्शनची जी पॉवर आहे ते ओनली फंडामेंटल राईट असेल तरच सुप्रीम कोर्ट रिट ज्युरिस्डिक्शन रिट हे करू शकतो. पण हायकोर्टला फंडामेंटल राईट्स ॲज वेल ॲज कॉन्स्टिट्युशनल राईट्स असेल तरी हायकोर्ट रिट इश्यू करू शकतो. तसंच इथं मॅक्झिमम पॉवर प्रेसिडेंटला आहे, पण सम सर्टन केसेसमध्ये गव्हर्नरला मोर पॉवर आहे. ठीक आहे. सो इन आपण कन्क्लुजन मध्ये काय म्हणू? प्रेसिडेंट अँड गव्हर्नर ऍक्ट ॲज अ कॉन्स्टिट्युशनल हेड इन्शुरिंग द कंटिन्युटी, स्टॅबिलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स. हेड ऑफ द स्टेट असल्यामुळे आपण बघितलंय टीम कधी पण एका लिडरशिपच्याच अंडरमध्ये काम करते. तसं हेड ऑफ द स्टेट हा लीडर आहे आपला, गव्हर्नर आणि प्रेसिडेंट. युनियनसाठी प्रेसिडेंट, राज्यासाठी गव्हर्नर. सो हेड ऑफ द स्टेट लीडर असल्यामुळे काय होतं? कंटिन्युटी, स्टॅबिलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स मेंटेन राहते. बरोबर. व्हाईल बोथ द फंक्शन ऑन द मिनिस्टेरियल ॲडवाइस, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या ॲडवाइसवरच त्यांचं काम चालतं मेजॉरिटी. पण गव्हर्नर प्लेज अ क्रिटिकल रोल इन मेंटेनिंग द फेडरल बॅलन्स बिटवीन द सेंटर अँड स्टेट. सो आपण बघितलेलं आहे गव्हर्नर काय आहे? एजंट आहे. कुणाचा? सेंटरचा. ठीक आहे. गव्हर्नरची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करणार ऑन द रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ठीक आहे. तो कोण असतोय? एजंट असतोय केंद्र सरकारचा. त्यामुळे काय करतो? सेंटर स्टेट जे रिलेशन आहे ते काय मेंटेन राहतात कुणा थ्रू? गव्हर्नर थ्रू. कारण की सेंटरची जी ॲडवाइस आहे ती कोण पाळावं लागणार आहे? स्टेटला. बरोबर.
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन असो किंवा फायनान्शियल रिलेशन असो किंवा लेजिस्लेटिव्ह समवॉट. सो ती जी कंटिन्युटी ठेवणं कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी जी व्यवस्था आहे तर ती कोणा थ्रू होती? गव्हर्नर थ्रू होते. सो गव्हर्नर काय आहे? कॅटॅलिस्ट आहे. कोणाचा? सेंटर अँड स्टेट मधला, त्याच्यामध्ये गव्हर्नर. सो मेजॉरिटी ठिकाणी प्रेसिडेंटला मोर पॉवर आहे, पण काही ठिकाणी गव्हर्नरला पण पॉवर आहे. सो दीज आर द प्रेसिडेंट अँड गव्हर्नर. सो हे इम्पॉर्टंट आहे कॉन्स्टिट्युशनल हेड असल्यामुळं. संविधानात प्रेसिडेंट अँड गव्हर्नर मोस्ट क्रुशियल कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ठीक आहे, दॅट्स इट फॉर नाउ. थँक्यू सो मच.